तर केतूने अशा पद्धतीने गेटअप केलेला आहे. तर इथे केतूचं बघा काय चाललंय. काय केलंय, सॉक्स लावलेत बघा. अजून थंडी सुरू पण नाही झाली ना. नमस्कार मंडळी, मी माया गुडे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. सकाळची जी काही कामं असतात ती सगळी झालेली आहे आणि आता मी थोडीशी पेटपूजा करणार आहे. तर आज मला खाण्यासाठी भगर बनवलेली आहे, फोडणीची भगर. आज काही उपवास वगैरे नाही आहे तरी पण मी बनवली आहे, तर तुम्हाला दाखवते. ही मिरची मिक्सरमधून बारीक कुटून घेतली आणि भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालून छान अशी भगर तयार केलेली आहे. तर अशी भगर खूप छान लागते, ताकासोबत दह्यासोबत गरम गरम खायची. यावेळेस काय झालं, मी 9 दिवसाचे उपवास नाही धरले, त्यामुळे भगर आणि साबुदाणा वगैरे सगळं घरात उरलेलं. असं वाटलं की आज थोडीशी भगर करावी, कारण बरेच दिवस झाले खाल्ले नाही. त्यामुळे आज मी भगर बनवली. तर आता भगर माझ्यासाठी वाढली आहे आणि इथे मस्त असं दही लागलं आहे, खूप मस्त झालं आहे दही. आणि आता जस्ट दूधवाला आलाय, दूध जरा आज लेट दिले त्याने, तर आता थोड्या वेळात दूध पण तापवायचं आहे. तर आधी पहिले पटकन गरम गरम भगर खाऊन घेते मी. तर केतू इथे तयार होतीये, म्हणजे प्रॅक्टिस चालू आहे. उद्या त्यांच्या शाळेमध्ये गरबा आहे, तर त्याच्यासाठी ती कशा पद्धतीने तयार होणार आहे हे मला सांगत होती. काय करणार आहेस मग तू? म्हणजे असा ओढणी टाईप घेणार आहे, कसं करणार आहेस? कसं ठेवणार आहे? चांगलं वाटते का? आजकालची फॅशन काय सध्या ब्लॅक वरती चाललंय काय? ब्लॅक वरती सगळं घालतात काय घागरा? तर काल आम्ही संडेला बाहेर गेलो होतो तेव्हा ओढणी आणि खाली हा घागरा घेतलेला आहे. आणि टॉप आता नको बोली, मैत्रिणीने दिलाय तिला. टॉप पण घेतला असता ना आपण, तिला ब्लॅक कलरचंच पाहिजे होतं. घेऊन ठेवूया, ब्लॅक कलर सगळ्यांवरती येतं है ना. ठरवते आता कसं वाटेल, जे चांगला वाटेल तसंच कर. कदाचित मी हा दुपट्टा तिकडे जाऊन घालीन, तिकडे जाऊन किंवा तिकडे जाऊन काढीन, एक काहीतरी करेन. का असं का? कारण की माणूस हे करतात विदाउट दुपट्टा चांगलं वाटतंय का? बरं. आणि काय विदाउट दुपट्टा कधी असं वाटतं की इनकम्प्लीट वाटतं, अर्धवट. पूर्ण व्यवस्थित कर ना गेटअप, म्हणजे छान वाटेल मला वाटते. किती वाजता आहे उद्या स्कूल? सेम. आणि मग तुम्ही गरबा किती वाजता खेळणार आहे? लास्ट लेक्चर. आणि आज काय क्लास वगैरे आहे का? आहे ना, 4:30 क्लास. 4:30 आहे ना. अभ्यास झाला? ठीक आहे, चला मग अभ्यास करा. तर मंडळी आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता मी निघाली आहे मार्केटमध्ये थोडीफार मला खरेदी करायची आहे, काही गोष्टी आणायच्या आहेत. तर त्या गोष्टी मी आधी आणते आणि आल्यावरती तुमच्याशी शेअर करते. तर चला मंडळी. तर मंडळी मार्केटमधून मी घरी आली आणि घरी आल्यानंतर लगेच स्वयंपाक केला. मी शूट घेतलंच नाही, तर दाखवते आज स्वयंपाकामध्ये काय केलं आहे. तर इथे चपात्या आहेत. चपात्या मी ऑलरेडी बनवून गेली होती. त्यानंतर इथे मी भोपळा केला आहे, दुधी भोपळ्याची मस्त अशी रस्सा भाजी बनवलेली आहे, खूप छान लागते. आणि कुकर पण लावलेला आहे. तर मार्केटमध्ये जायच्या अगोदरच वेदांचा पनीर बनवून ठेवला होता, त्यामुळे वेदांत जेवलेला आहे. जिमला लेट गेला, आधी घरी आला, जेवला आणि नंतर गेला. तो अजून क्लासमधून आली नाहीये, तर आता ती थोड्या वेळात येईल. त्याचबरोबर मार्केटमधून काय काय आणलंय ते तुम्हाला मी दाखवते. तर केतू आता जस्ट क्लासमधून आली आहे. आज केतू स्वेटर घालून गेली होती. एसीची हवा लागते काय आता? थंडी वाजायला लागली? अजून थंडी सुरू पण नाही झाली ना. माझं लागली. चला मग, भूक लागली असेल ना, जेवायचं आहे ना. चल वाढते. टिफिन खाल्ला की नाही? का खजूर खाल्ले? खजूर खात जा, छान वाटतं जरा. तर चला मंडळी, केतूला जेवायला वाढते आणि मी पण खाते.
खाऊन झाल्यानंतर दाखवते काय आणले ते, कारण वेळ होईल नंतर मग. तर मार्केटमधून काही किरकोळ गोष्टी मी घेऊन आलेली आहे. उद्या मला देवीची ओटी भरायची आहे, त्यामुळे केळी, त्यानंतर ओटीचं साहित्य घेऊन आलेले आहे. तसेच इथे मी टॅमॅटो, बेसन आणि चणा पण घेऊन आली आहे, कारण उद्या मला चण्याची भाजी करायची आहे. तर इथे केतूचं बघा काय चाललंय. काय केलं हे? सॉक्स लावलेत बघा. कशासाठी लावले? हां हीटलेस ते कव्हर बिल नाही करत बस, कारण की आपल्याला मशीन आहे, मग म्हणून हे केलंय मी. याने कर्ली होतात केस. उद्या सकाळी बघ. बापरे, हे रात्रभर. हां. बाय द वे हे सॉक्स तिच्या स्कूलमध्ये मिळालेत आणि नवीन आहेत मॅडमने. कोरे. नवीन कोरे आहेत म्हणून मॅडमनी त्याचा पहिला यूज अशा पद्धतीने केलेला आहे. टीचरला दाखवायला पाहिजे. छान दिसते. एकदम वेगळी हेअरस्टाईल झाली. हा, आणि उद्या गरबा आहे ना स्कूलमध्ये. केलंय. अच्छा, मग आता उद्या सकाळचा लुक दाखवूया ना आपल्या ऑडियन्सला उद्याच्या ब्लॉगमध्ये. मजा येईल. तर चला, तर गुड नाईट कर सगळ्यांना. गुड नाईट. तर चला मंडळी, आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.